गृहमंत्री अमित शाह किल्ले रायगड दौरा, मंत्री गोगावलेंनी घेतली आढावा बैठक। शिवपुण्यतिथीनिमित्तानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या 12 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या किल्ले रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवार 9 एप्रिल 2025 रोजी शासकीय विश्रामगृह महाड येथे राज्याचे रोजगार हमी खात्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व प्रमुख विभागांची आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, महाडचे प्रभारी प्रांताधिकारी राजकुमार सानप, तहसीलदार महेश शेतुळे, गटविकास अधिकारी डॉक्टर स्मिता पाटील इत्यादी प्रमुख अधिकाऱ्यांसह अन्य शासकीय प्रशासकीय विभागांचे प्रमुख प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते। हा कार्यक्रम आपल्या मतदारसंघात व जिल्ह्यात होत असल्याने तो सुनियोजित व सुव्यवस्थितपणे पार पाडण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवर असल्याचं मंत्री गोगावले यांनी उपस्थित अधिकारी वर्गाला सांगितलं आणि प्रत्येक विभागाकडून रायगडच्या पायथ्यापासून ते प्रत्यक्ष गडावर होणाऱ्या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेत प्रमुख मुद्द्यावर चर्चा करून भासणाऱ्या त्रुटी व समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले। या बैठकीला सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधून या बैठकीची सविस्तर माहिती दिली। 12 तारखेला देशाचे गृहमंत्री येणार आहेत अमित भाई शाह शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याला आणि त्याकरता आजची ही आढावा मीटिंग होती की नेमकी तयारी काय झाली, कारण हा कार्यक्रम आपल्या मतदारसंघामध्ये होतोय। आपली काही जबाबदारी आहे, देशाचे नेते येत आहेत, मुख्यमंत्री येत आहेत, उपमुख्यमंत्री दोन्ही येत आहेत आणि इतर काही मंत्रीगण आणि आम्ही सगळे लोक। तर नेमकी गडावरती कार्यक्रम असल्यामुळे आम्हाला काही पूर्वतयारी करावी लागते, कारण ती तयारी करत असताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बऱ्याचशा लोकांना पायी चालत जावं लागणार आहे, काही लोकांना रोपीने जावं लागेल, परंतु 1 तास ते 1.5 तास अगोदर रोपे बंद करावा लागतो ते येण्याच्या अगोदर आणि मग परत रोपे चालू करावं लागतं। तर अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या शिवभक्तांचं पाण्याची व्यवस्था काय, तिथली वॉशरूमची व्यवस्था काय रात्री जर राहणारे असतील त्यांची व्यवस्था काय, आरोग्याची व्यवस्था काय, लाईट इलेक्ट्रिकलची व्यवस्था काय, पाणी म्हणजे सगळ्या ज्या मूलभूत सोयी सुविधा लागतात त्यांची व्यवस्था आमचे शासन काय नेमकं करतंय त्यासाठी खरं म्हणजे ही आढावा मीटिंग होती। कलेक्टर, SP, CO या सगळे मंडळी आले होते, अधिकारी, प्रांत, तहसीलदार आणि विविध खात्याचे सर्व अधिकारी आले होते आणि त्याचा आढावा घेतला। ST वाल्यांना बोलवलं होतं, कारण लोकांच्या गाड्या जर सगळ्यात वरती गेल्या तर परत ट्रॅफिक जाम होईल, म्हणून कोंजारला आणि पलीकडं पाचाडला तिकडं जिजाऊ महासाहेबांच्या समाधीच्या पलीकडं तिथं गाड्यांची पार्किंग दिलेली आहे। तिथं गाड्यांमधून ST मध्ये बसायचं आहे, आपल्या गाड्या तिथं थांबून आणि मग तिथून वाय पॉईंट जवळ म्हणजे एक चित्त दरवाजाकडे गेला आणि एक रोपवेकडे गेला, मग तिथं त्यांना सोडून गाड्या परत पार्किंगला येतील। तर असं नियोजन करण्यासाठी आजची ही मीटिंग। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।